मित्रमैत्रिणींनो, गुड इव्हनिंग. शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. आज आहे श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून श्रावण महिना चालू झाला आहे, तर सगळ्यांना हा महिना सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ दे, छान जाऊ दे. मित्रमैत्रिणींनो, सकाळी मला व्हिडिओ कॉल काढणं जमलं नाही का, तर माझी आज एक मिनिट, टी व्ही जरा बंद करते. आज काय झालं माहिती का, सकाळी पहाटे 5ला माझ्या छोट्या मुलीचा फोन आला. अगं मम्मी, माझी आज माझ्या हातापायाला मुंग्या येतात आणि मला माझे हार्टबीट्स वाढलेत, त्याच्यामुळे मग तिला म्हणले ये इकडे ये. येऊ का म्हणले. अगं असं एक आईला विचारण्याचं का हे असतं का म्हणले, ये इकडे. मग तिला बोलवलं. ती राहते बावधनला आणि तिथून बावधनच तिकडं, तिथून यायला मग तिला 5:30 झाले. 5:30 वाजता ती घरी आली, पहाटे 5:30ला. आणि मग तिला गरम पाण्याची पिशवी शेकायला दिली. म्हटलं गरम पाण्याची पिशवी तिला बरं वाटतं थोडं. मग ती शेकायला दिली. हातापायाला मुंग्या येतात म्हणून मग ते दोघांना म्हटलं, जावईचं नाव प्रतीक आहे, प्रतीक आणि तिला माझ्या प्राजक्ताला म्हटलं, दोघं तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करा, बघा पडा तरी निदान. म्हटलं तिला म्हटलं शेकत तू पड. मग तिला गरम पाण्याची पिशवी दिली. तिला शेकत पडल्यानं तिला पण झोप लागली, दोघांना झोप लागली. म्हटलं बरं झालं म्हटलं. आणि दोघांना झोप लागल्यामुळे मग आता 9 वाजता त्यांना 8:30-9 वाजता ती उठली. मग 8:30-9 वाजता उठल्यानंतर चहा पाणी नाश्ता झाला. आणि आज त्यामुळे काय झालं, माझी मनस्थिती सकाळ म्हणजे अशा मुलींना माझी मनस्थिती नव्हती की आज लेकराला हे असं का होतं आहे. मग त्यामुळे माझं व्हिडिओ काढायची अजिबात मनस्थिती नव्हती. आणि काय झालं माहिती नाही नो, तिचे सगळे औषध उपचार सगळे झालेत. म्हणजे हात दुखायला लागले म्हणून तिचं हे फिजिओ झालेलं आहे. म्हणजे दीनानाथ मंगेशकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये पर्यंत तिचं सगळं दाखवणं झालं आहे की तिचं चला डोक्यामुळे काय होतं का, कुठं नस दबली का, कुठं काय झालं का, तिला असं का होतं, मध्ये चक्कर येत होती, मुंग्या येत होत्या. असं वाटतं की काही नस दबल्यामुळे सुद्धा मुंग्या येतात का. सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे, नील आहेत सगळे. म्हणजे काहीच म्हणजे रिपोर्टमध्ये काहीच निघालं नाही आहे. तर काय असं मनात कधी कधी पाल चुकती, हे कशामुळे होत असेल काय. बाहेरचं तर नाही ना, म्हणजे हे कधीही म्हणजे आपण त्या याला गेलेलो नाही कधी, आपल्याला ते माहीत पण नाही बाहेरचं येते. पण मित्रमैत्रिणींना असं असू शकतं का, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये हे सल्ला दिला तर चालेल. कारण का आम्हाला तर कधी काही असलं माहीत नाही. आणि ती जॉब म्हणजे तिच्या 3 शिफ्ट असायच्या लग्नाच्या आधी. तर ती पहाटे 4ला उठून 5 वाजता तिची ड्युटी असायची. पहाटे 5 ते दुपारी मला वाटतं 5 ते 2पर्यंत असेल काहीतरी. पहाटे 5 ते 2 अशी ड्युटी असायची तिची. तीन शिफ्ट केलेल्या आहेत. रात्री 12 वाजता तिची ड्युटी संपली की घरी यायला तिला 1 वाजायचा. ती त्यावेळेस आलेली, त्यावेळेससुद्धा तिला काही झालेलं नाही. मग आता काय झालं असेल असं, म्हणजे डोक्यात विचार येतात, इतके विचार येतात की असं का होतं तिला, का बरं अचानक तिला असं घाबरल्यासारखं होतं. हार्टबीट्स वाढत असतील, म्हणजे थायरॉईड आहे तिला, ते थायरॉईडसुद्धा नॉर्मल आहे आता. असं आहे की नाही की थायरॉईडमुळे होतं आहे. सगळं चेकिंग झालं आहे तिचं. ब्लड तर किती वेळा झालं असेल, ब्लड युरिन किती वेळा तर चेक झालेली आहे, सगळं झालेलं आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण ती म्हणली मम्मी मला असंच मधनंच होतं, घाबरल्यासारखं होतं, हातापायाला मुंग्या येतात आणि हार्टबीट्स वाढतात, असं तसं. हे कशामुळे होत असेल असे विचार एवढे मनात येतात. त्यामुळे ना मन असं आज इतकं उदास वाटतं की, म्हणजे तिचा बर्थडे आज होता. पण मी कालच तिला ड्रेस आणला, बरं झाला असतील. सकाळी तिला ड्रेस तरी दिला,
आणि तिचा बड्डे सेलिब्रेट करायचा माझा विचार होता संध्याकाळी, तर निदान बाबा ती मग घरी गेली आणि तिला आज गजानन महाराजांना जायचं होतं. मी म्हणलं जा गजानन महाराजांना. मग ती घरी जाऊन आता कपडे आणलेले नव्हते, दोघं पण तसेच आलेले होते. एका कपड्यानिशी, अंगावरच्या कपड्यानिशी त्यांना काही सुचलं नाही, ते सकाळी तसंच आले होते दोघं. त्याच्यामुळे दोघं घरी जाऊन आंघोळ करून गजानन महाराजांना जाऊन इकडे येणार होते. मग गजानन महाराजांना जाऊन इकडे आले. पण मी होते पिल्लूकडे, आमच्या विरांशकडे. 4 पावणे 4ला आले होते. मग विरांशकडे होतो आणि नेमकं प्रतीकनी घरी केक कट झालेला होता त्यांचा, सेलिब्रेट दुपारीच केलेलं होतं. मग त्याच्यामुळे काय झालं, आम्ही दोघींनी मिळून, माझी मोठी मुलगी आणि मी दोघींनी मिळून चला म्हटलं औक्षण तर करूया, आजचा दिवस तसं जायला नको म्हणून तिचं औक्षण आम्ही मोठीकडे केलं. आणि पण तिचा माझ्या मनात होतं की चला फुगे बिगे, आता सगळ्यांचे वाढदिवस कसे होते, फुगे लावून बड्डेचं हे लावून आम्ही साजरा करतो त्याप्रमाणे. आणि आजचा होतं, सगळ्यांचे वाढदिवस शनिवार रविवारीच आलेले होते, पण हिचाच वाढदिवस सोमवारी आला. त्याच्यामुळे तिचं पण सगळेजण आपापल्या कामाला गेलेले, त्यामुळे तेही करता नाही आलं आज. आणि ती म्हणली नको बाई, म्हणली संध्याकाळी आता जायला काय होतं. मी म्हटलं आता तुम्ही थांबा दोघं पण, जेवण मी काही तर गोडाचं जेवण करते आणि जेवण करूनच जा. ते म्हणले नको, म्हटले की उशीर होईल, उद्या यायचंच आहे इकडे, घर बदलायचं, तिला घर पण चेंज करायचं आहे, तर यायचंच आहे, तर कशाला. त्याच्यामुळे आज मन इतकं उदास वाटतं की बाबा चला आपल्या लेकराचा आज वाढदिवस, आपण नाही की सगळ्यांचे वाढदिवस फुगे लावून हे लावून साजरे झाले, म्हणले केक कट करून, पण ते लेकराचंच राहून गेला. असं जाऊ दे, आता आपण शनिवार रविवार करू असं चाललेलं आहे आमचं. माझ्या आणि मोठ्या मुलीचं चाललं आहे बोलणं की चला मम्मी नको हे करू, चला आपण शनिवार रविवार एका तिचा बड्डे करू, तुला वाटतं का उद्या करायचं का उद्या करू अशी म्हणत होती. मी म्हटलं उद्या नको, चालेल का शनिवार रविवार आम्ही आता तिचा आता बड्डे करूया सेलिब्रेट, तेव्हा मनाला शांती मिळेल माझ्या. चला असो, आता भेटूया आता अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.